करते, रक्षा तुझी नि माझे संविधान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझे संविधान करते, आयुष्यमान करते कमजोर भारताला, सुतलाच तोच तोल आमचा हे तर सावधान करते, रक्षा तुझी नि माझे संविधान करते. मित्रांनो, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मित्रांनो, ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या दिमागातले घाण साफ केले ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नमस्कार मित्रांनो, मी सोम जामनकर, इयत्ता 8वी अ विद्यार्थी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मी माझे विचार व्यक्त करणार आहे. मित्रांनो, ज्या माणसाला वर्गाच्या बाहेर बसून शिकवलं जात होतं, ज्या माणसाला म्हटलं जात होतं की तू खालच्या जातीचा आहे, ज्या माणसाला तळ्यावर पाणी पिण्याची संधी नव्हती, त्याच माणसाने आपल्या भारत देशाला संविधान नावाचं पुस्तक दिलं. मित्रांनो, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, एवढंच नव्हे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षिकाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मित्रांनो, जर आपण पहिल्याच्या काळामध्ये जर बघितलं तर मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हतं, कारण की जर आपण तिथल्या लोकांना माहीत होतं ही अबला नारी जर सबला झाली तर करवट लोकांचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही, हे तिथल्या लोकांना माहीत होतं. म्हणूनच स्त्री शिक्षण हे पाप मानलं जायचं. आणि जेव्हा त्यांनी पुण्याला भिरवाडा इथे पहिली मुलींची शाळा खोलली, मित्रांनो, जेव्हा ते शिकवायला जायचे तेव्हा त्यांच्यावर लोक दगड शेण फेकायचे, परंतु ते थांबले नाही आणि मुलींना शिकवलं. म्हणूनच सगळ्यात पहिले चंद्रावर जाणाऱ्या स्त्री म्हणजेच की कल्पना चावला, प्रेसिडेंट म्हणजे द्रौपदी मुर्मू आणि अशा अनेक स्त्री आहे ज्या आपल्या देशाला विकसित करत आहे. मित्रांनो, मी सारे धर्मग्रंथ वाचले पानं चाडताना फक्त एवढीच चूक झाली. मी सारे धर्मग्रंथ वाचले पानं चाडताना फक्त एवढीच चूक झाली. बोटाला जिभेवरती नेलं आणि थुका लावला, म्हणून मी साऱ्या धर्मांना थुका लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटत होती मला. अरे, परवा घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटत होती मला, कारण लोक रंग पाहून धर्म ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरे शुभ्र केले आणि या साऱ्या धर्मांना चुना लावला आणि माणूस झालो. तर मित्रांनो, आपण एकदा बघितलं तर आज धर्मनिरपेक्ष राहिलेली नाही आहे. तर आज कोणी म्हणतात की माझा धर्म श्रेष्ठ, तुझा धर्म कनिष्ठ, याच भेदात पडलेला हो. परंतु बाबासाहेब असे म्हणतात की या धर्मांमध्ये भेद नाही करायचा आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन या भारत देशाला प्रगतिशील देश बनवायचा आहे. मित्रांनो, ना कुरान पर चलता है ना भगवत गीता पर चलता है, ना कुरान पर चलता है ना भगवत गीता पर चलता है, ये देश चलता है तो मेरे बाबा साहेब के संविधान पर चलता है, मेरे बाबा साहेब के संविधान पर चलता है. मित्रांनो, एवढंच नव्हे तर पहिल्याच्या काळामध्ये एक अशी प्रथा होती, म्हणजेच की जर कोणता पुरुष मेला तर त्याच्या पत्नीला त्यांचे केस कापवले जात होते. परंतु आज जर आपण बघितलं तर आज कोणता पुरुष मेला तर त्याच्या पत्नीचे केस कापल्या जात नाही, कारण की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी असं सांगितलं, जर केस कापल्याने हा देश पुढे जाऊ शकतो, तर केस कापवल्या नाही जाण्याने हा देश किती पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, त्यांनी ते प्रथा बंद केली. मित्रांनो, म्हणूनच म्हणते ना, कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर, कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर, एक लड़का स्कूल के बाहर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. धन्यवाद.